नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण सत्यनारायण कसं करायचा. आता सत्यनारायण आपण का करतो की लक्ष्मी प्राप्तीची सगळ्यात मोठी उच्च कोटीची सेवा कोणती असेल तर ती हीच आहे. दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण करणे. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी चिरकाल टिकण्यासाठी आपण ही सत्यनारायणाची सेवा करत असतो. आता प्रत्येक महिन्यात प्रत्येक पौर्णिमेला आपण हे सत्यनारायण घरच्या घरी करत असतो प्रदोष वेळामध्ये. तर आता 25 तारखेला पौर्णिमा आहे आणि वर्षातली पहिली पौष पौर्णिमा आहे. या दिवशी शाकंभरी नवरात्रसुद्धा त्याचं उद्यापनसुद्धा आहे. म्हणून दुग्ध शर्करा योग हा जुळून आलेला आहे आणि वर्षातली पहिली पौर्णिमा आहे म्हणून सत्यनारायण करायला बिलकुल विसरू नका. संकल्प करा की मी वर्षभरातल्या सगळ्या पौर्णिमेला सत्यनारायण करेल किंवा 11, 21, 51 अशा सत्यनारायणाचा संकल्प सोडा आणि तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होईल. कारण सत्यनारायण मुळातच आपण कशासाठी करतो याचा डिटेल व्हिडिओ सुद्धा मी केलेला आहे की खूप मोठे प्रश्नसुद्धा या सेवेने सुटतात. लक्ष्मी प्राप्तीची ही सगळ्यात मोठी सेवा आहे. आता हे सत्यनारायण आहे ती फक्त महिलासुद्धा करू शकता. असं नाही की जोडप्यानेच ही सेवा केली पाहिजे. दर पौर्णिमेची सत्यनारायणाची सेवा आहे. हा सत्यनारायण आणि आपण लग्नानंतर जो सत्यनारायण करतो यामध्ये फरक आहे. ही जी सेवा आहे सत्यनारायणाची दर पौर्णिमेची ही फक्त महिलासुद्धा करू शकतात. दोघे जर असले तर अतिउत्तम. कारण लक्ष्मीनारायणाची सेवा आपण जोडप्यानेच करत असतो. तर दोघे असले तरी अतिउत्तम. नसेल तर एकटी महिलासुद्धा किंवा एकटा पुरुषसुद्धा ही सेवा करू शकतो दर पौर्णिमेची. अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण हे सत्यनारायण कसं करायचं ते आपण आता बघूया. चला तर मग प्रत्यक्ष कृतीतूनच मी तुम्हाला दाखवते. आता सर्वप्रथम जिथे सत्यनारायण आपण मांडणार आहोत तिथली जागा गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्यायची. त्यानंतर एक चौरंग घेऊन त्यावर पांढरा कपडा अंथरायचा. पांढरा नसेल तर पिवळा किंवा लालसुद्धा चालेल. त्यानंतर केळीचे खांब जर असले तर फार छान, नाही तर तुमच्याकडे आपण आंब्याचे खांबसुद्धा लावू शकतो, तोरणसुद्धा लावू शकतो आपण चौरंगाला. त्यानंतर मी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घेतला आहे बघा आणि समयासुद्धा पेटवून घेतला कारण अग्नीच्या साक्षीनेच आपण पूजा करणार आहोत. त्यानंतर एक कलश घ्यायचा. त्या कलशामध्ये पाणी, सुपारी, नाणं, फूल, गंध, अक्षता वाहून आपल्याला त्यावर स्वस्तिकसुद्धा काढायचं आहे आणि 5 नागवेलीची पानं आपण त्या आंब्यामध्ये ठेवायची आहे आपल्याला. त्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला आंब्याचा ढाळा भेटला तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे 5 मला नागवेलीची पानं भेटली तर ती मी टाकली आहे. तर त्यानंतर एक छानपैकी गव्हाची रास करायची. एखाद पाव गव्हाची रास आपण खाली ठेवायची, गंज करायचा आणि त्यावर आपण तो कलश ठेवायचा. त्या कलशावर स्वस्तिक काढायचं आणि उभ्या 5 हळदी कुंकवाच्या रेषा खालून वर या रीतीने ओढायचे आहे कलशावर. त्या कलशाला यज्ञकंकण असतं ते सुद्धा आपण 5 वेळे बांधून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला एक ताम्हण असतं. ते ताम्हण पूर्ण आपण तांदळाने काठोकाठ भरायचं आहे आणि ते भरलेलं तांदळाचं ताम्हण आपण त्या कलशावर ठेवणार आहोत. त्यानंतर आपण जोड विड्याची पानं ठेवली आहे बघा. मी तिथे 3 जोड विड्याची पानं ठेवली आहे. तर त्या पानांवर आपल्याला काय काय स्थापन करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. या प्रकारे आपण पहिले मांडणी करून घ्यायची. त्या पानांवर पहिले मी तांदळाची रास ठेवली थोडी आणि त्यावर हळदी कुंकूसुद्धा वाहून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यावर सगळ्यात पहिल्या पानावर आपल्या उजव्या बाजूला आणि पूजेच्या डाव्या साईडला, म्हणजे तुम्हाला दिसेलच आता पूजा जशी मांडली आपण ते पूजाच्या डाव्या साईडला म्हणजे आपला उजवा हात येईल तिथे आपल्याला गणेशाची मूर्ती स्थापन करायची आहे. गणेशाची मूर्ती असेल देवघरातली ती किंवा सुपारीसुद्धा स्थापित केली तरी चालते. सर्वप्रथम त्या सुपारीचा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा. गणपती अथर्व शीर्षक किंवा ओम गण गणपतये नमः या मंत्राने आपण अभिषेक करायचा. ही गणपतीची मूर्ती आहे. गणेश पूजनाने आपण कुठल्याही सेवेची सुरुवात करतो म्हणून गणपतीची सेवा करायची आणि फूल, अक्षता, गंध, अष्टगंध वाहून आपल्याला सेवा करायची आहे. त्यानंतर मधली जी सुपारी आहे ती कुलदेवतेची असते. तर कुलदेवतेच्या सुपारीचा सुद्धा आपल्याला अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे. तेव्हा तुम्ही नवार्णव मंत्र म्हणू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणत किंवा श्री सुक्ताने अभिषेक करून तुम्हाला ती सुपारी कुलदेवतेचं स्वरूप म्हणून स्थापन करायची आहे. कुलदेवतेच्या सुपारीला आपल्याला हळदी, कुंकू, फूल, गंध, अक्षता वाहून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. जेव्हा आपण गुरुजी पूजा करतात तेव्हा म्हणतात विलेपनार्थे कुंकुम समर्पयामी, अक्षता समर्पयामी असं म्हणतात. पण असं तुम्हाला म्हणता नाही आलं तर तुम्ही म्हणायचं की
हे कुलदेवता मी तुला फूल वाहत आहे, हे कुलदेवता मी तुम्हाला अक्षता वाहत आहे, असं म्हणून पूजा करायची आहे. आता ही तिसरी सुपारी मी जी स्थापित केली ती आहे वरुण देवतेची. वरुण देवतेच्या सुपारीला तुम्ही पुरुष सुक्ताने अभिषेक करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता. त्यानंतर त्यासुद्धा सुपारीची वरुण देवता म्हणून आपल्याला स्थापना करायची आहे. गंध, फूल, अक्षता वाहून आपल्याला पूजा करायची आहे. तसंच वरुण देवता मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे, मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे, असं म्हणून आपण अक्षता व्हायची आहे, पूजा करून घ्यायची आहे. तसंच गणेशाचं सुद्धा आपण प्रत्येक वेळी संस्कृतची ती ओळ म्हणू शकत नाही, म्हणून आपण असं म्हणायचं की हे गणेशा मी तुला फूल अर्पण करत आहे, मी तुम्हाला प्रसाद अर्पण करत आहे. आता बघा, गणपतीला मी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आहे. गणपतीला आपण नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र वर्ज्य आहे गणेशाच्या पूजेमध्ये, म्हणून आपण फुलाने नैवेद्य दाखवायचा आहे. कुलदेवता शिवशक्तीला सुद्धा तुळशीपत्र चालत नाही, म्हणून आपण कुलदेवतेच्या प्रसादाला सुद्धा आपण तुळशीपत्र वापरणार नाही, फुलानेच आपण नैवेद्य दाखवायचा आहे. तर फुलाची पाकळी मी तिथे ठेवली आहे प्रसादावर, प्रत्येक प्रसादावर. आणि आपल्याला तिथे पाण्याचा भरीव चौकोली मंडल करून त्यावर साखरेचा प्रसाद तुम्ही दाखवू शकता. तिन्ही ठिकाणी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला तो नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर जो आपण कलशावर ताम्हण ठेवला आहे त्या ताम्हणामध्ये आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती स्थापित करायची आहे. तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर मी पुरुष सुक्ताचा अभिषेक करून घेत आहे. असं कुठलंच घर नसेल ज्यांच्या घरी बाळकृष्णाची मूर्ती नसेल, तर बाळकृष्णाची मूर्ती आपल्या देवघरातली घ्यायची, छानपैकी अभिषेक करायचा आहे पुरुष सुक्ताचा आणि मस्तपैकी त्या छान आपण जो कलश स्थापित केला आहे त्यावर तांदळाची रास ठेवली आहे, त्यावर छान त्यावर छान आपल्या बाळकृष्णाला विराजमान करायचं आहे अशा प्रकारे. तर छान आपण माळ घातली आहे. त्यानंतर अष्टगंध, हळदी कुंकू, गंध वाहून, फूल वाहून आपल्याला छानपैकी पूजा करून घ्यायची आहे. या प्रकारे बघा किती छान गोड दिसते आहे श्रीकृष्णाची मूर्ती. अशा प्रकारे खूप सुंदर प्रदोष वेळामध्ये तर इतकं छान वाटते ना अशी पूजा करताना. तर तुम्हाला अनुभव असेलच, बरेच जण करतसुद्धा असतील. आणि आपल्या बाळकृष्णाला तुम्हाला माहीतच आहे तुळशीपत्र खूप प्रिय आहे. तुळशीची मंजिरी असेल, तुळशीपत्र असेल तर ते अर्पण करायचं आहे. तुम्ही 108 नामावली म्हणून विष्णू सहस्त्रनामावली आहे बघा, विष्णू सहस्त्रनामावली ते म्हणतसुद्धा तुम्ही इथे एक एक तुळशीपत्र अर्पण करू शकता. तर अशा प्रकारे मी तुळशीपत्र अर्पण केले, फुलं अर्पण केली आणि छानपैकी पूजा करून घेतली आहे बाळकृष्णाची. या प्रकारे आता बघा, भगवान विष्णूंची जिथे सेवा होते त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतोच. म्हणजे जिथे विष्णूंची सेवा होते जिथे नारायणांची सेवा होते तिथे लक्ष्मी मातेला यावंच लागतं. म्हणून भगवान विष्णूंची ही सगळ्यात मोठी पूजा असते. मागे बघा मी सत्यनारायणाचा फोटो ठेवला आहे. तुमच्याकडे फोटो नसेल तरीही चालेल, पण आपण नेहमीसाठी दर पौर्णिमेला सत्यनारायण घरच्या घरी करतो, म्हणून प्रत्येकाच्या घरी छोटा मोठा फोटो हा असावा. खूप सुंदर वाटते बघा पूजा त्याने. मागे मी थोडंसं उंच असा डब्बा ठेवून त्यावर सत्यनारायणाचा असा छान फोटो ठेवला आहे आणि समोर कलश स्थापित केला आहे. अशा प्रकारे बघा तुम्हाला दिसतच असेल. त्यानंतर आपल्याला फळ अर्पण करायचे असतात. 5 फळं अर्पण करा किंवा मी नारळसुद्धा इथे श्रीफळ म्हणून ठेवला आहे. तर अशा प्रकारे आपण ठेवायचं. आणि इथे बाजूला मी 5 फळंसुद्धा ठेवली आहे. आणि या पूजेला फक्त खर्च काय येतो तो फक्त आपल्याला शिरा बनवायचा असतो. शिऱ्यालासुद्धा काहीच खर्च येत नाही, ते आपल्या घरातच असतं. वाटीभरच फक्त शिरा तुम्ही करा. बाळकृष्णाच्या नैवेद्यासाठी, सत्यनारायणाच्या नैवेद्यासाठी फक्त वाटीभर शिरा करा, कारण हा शिरा आपल्याला फक्त आपल्या घरच्याच लोकांनी खायचा असतो, बाहेर द्यायला चालत नाही. कारण आपण हा घरच्या घरी हे पौर्णिमेची जी सेवा असते ती आपली घरच्या घरी आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपल्या अन्नधान्य चिरकाल टिकण्यासाठी आपण ही सेवा करत असतो. तर म्हणून छानपैकी तुळशीपत्राने आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा. गायत्री मंत्र म्हणत 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात 3 वेळा फिरवायचं. त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा म्हणत आपल्याला 2 वेळा तुळशीपत्र कृष्णाला अर्पण करून द्यायचे आहे. सेम प्रकारे नैवेद्य आपल्याला श्री गणेशाला, श्री कुलदेवतेला आणि श्री वरुण देवतेला अशाच प्रकारे नैवेद्य छानपैकी दाखवायचा आहे आणि अशा प्रकारे सुंदर आपली पूजा करायची आहे. आता हे सत्यनारायण जे आपण पौर्णिमेला घरच्या घरी करतो याचं पुस्तकसुद्धा आपल्याला केंद्रातच मिळतं किंवा दिंडोरी प्रणित याचं पुस्तक अवेलेबल आहे बघा. असं हे समोर मांडलं आहे मी तसं. यामध्ये खूप छान प्रकारे पूजाविधीसुद्धा दिलेला आहे आणि याच्या 5 कथा आहेत. सत्यनारायणाचे 5 अध्याय आहेत, ते आपल्याला वाचायचे आहेत. प्रदोष वेळामध्ये पूजा झाल्यानंतर आपल्याला कथा वाचायची आहे. त्यानंतर कथा झाल्यानंतर आपल्याला श्री गणेशाची आणि सत्यनारायणाची आरती म्हणायची आहे आणि सर्वांनी घरच्या घरीच तो शिऱ्याचा
ग्रहण करायचं आहे. तर अशा प्रकारे सुंदर आपली पूजा झाली आहे. पूर्ण पूजा झाल्यानंतर मग छानपैकी रांगोळी काढायची. अशा प्रकारे मी फुलांनीच रांगोळी काढली आहे. रात्रभर ही पूजा अशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन करताना अक्षदा आपल्याला पूर्ण पूजेवर टाकायची आहे. पुनरागमनायच असं म्हणून आपल्याला अक्षदा टाकायचं आहे किंवा एक मंत्रसुद्धा दिलेला आहे या पुस्तकातच. तो मंत्र म्हणत आपल्याला सगळ्या अक्षता टाकायच्या सगळ्या पूजेवर. जे सर्व फुलपानं आहे ते निर्माल्यात टाकायचे आहे. सर्व वस्तू जागच्या जागी ठेवायच्या आहेत. त्यानंतर फळे स्वतः ग्रहण करायचं, प्रसादसुद्धा स्वतः ग्रहण करायचा. साखर, तांदूळ आणि जे गहू आहे ते आपल्या धान्यामध्ये टाकायचे बरकत येण्यासाठी. ज्या सुपाऱ्या आपण ठेवल्या त्या वेगवेगळ्या ठेवायच्या, पुढच्या पूजेमध्ये वापरता येईल म्हणून. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.